नमस्कार. दत्ता गिराम अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वर्ग 10वी मधील भाग 1 गणित भाग 1 मधील अंकगणिती श्रेणी यातील सराव संच 3.1 चा अभ्यास करणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणी जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर आणि कमेंट सुद्धा करा. चला तर बघूत आपण अंकगणिती श्रेणी सराव संच 1.1. तर पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. तर पहिलं आपल्याला दिलेलं आहे 2 4 6 8. आता ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे आपल्याला ओळखायचे. तर सुरुवातीला तर जी आपल्याला ही क्रमिका दिलेली आहे, सुरुवातीला ही क्रमिकाच असते. मग अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे नंतर आपल्याला ठरवावं लागते. मग हे जे पहिलं असते, पहिलं पद, त्याला T1 किंवा A न दाखवत असते. तर मग आपण घेऊ T1 किंवा A म्हणजेच किती आहे 2. त्यानंतर T2 बरोबर म्हणजे दुसरं पद 4, T3 बरोबर 6 आणि T4 बरोबर 8. तर आपण अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला क्रमागत 2 पदामधील फरक बघावा लागते. प्रत्येक अंकगणिती श्रेणीमधील जे काही पद तुम्हाला दिलेले असतील त्या क्रमागत पदामधील फरक जर सारखा येत असेल तर ती अंकगणिती श्रेणी असते, आणि फरक जर वेगवेगळा येत असेल तर ती अंकगणिती श्रेणी नसते, ती क्रमिका असते. तर मग आपण फरक घेऊ. तर सामायिक फरक हा D ने दाखवते. तर D बरोबर, आता दुसऱ्या पदातून आपल्याला पहिलं पद वजा करायचे, म्हणजेच T2 वजा T1. T2 म्हणजे दुसरं पद, T2 किती आहे म्हणजे दुसरं पद 4 वजा, आणि T1 म्हणजे पहिलं पद 2. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. हे झाला पहिला फरक. आता दुसरा फरक काढायचा. D बरोबर, आता तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं. तर तिसरं पद आपल्याला दिलेले 6 वजा, आणि दुसरं पद दिले 4. तर 6 मधून 4 गेले, 2 राहिले. आता तिसरा फरक, चौथ्या पदामधून तिसरं पद वजा करायचं. तर 8 मधून 6 गेले, 2 राहिले. म्हणजे आपण बघितलं इथं प्रत्येक फरक हा 2 2 आणि 2च यायला लागलाय. 2 क्रमागत पदामधील फरक हा स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणायचं. इथे जर फरक वेगवेगळा आला असता तर ही अंकगणिती श्रेणी नसून फक्त क्रमिका राहिली असती, परंतु ही क्रमिका तर आहेच, त्याचबरोबर हा फरक स्थिर असल्यामुळं ही अंकगणिती श्रेणी सुद्धा आहे. तर खालीचं D बरोबर सामायिक फरक हा सारखा येत आहे 2, म्हणून अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. आपल्याला विचारले अंकगणिती श्रेणी आहेत. ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. सामायिक फरक लिहायचा आहे, तर इथे आपण लिहिलंय D बरोबर 2. हे झालं पहिलं गणित. आता दुसरं दिलेलं आपल्याला अपूर्णांकाचे 2 5/2 3 7/2. तर इथं T1 म्हणजेच पहिलं पद 2 दिले, दुसरं पद 5/2 दिले, तिसरं पद 3 आणि चौथं पद 7/2 दिलेलं आहे. तर जसं आपण इथं डिफरन्स काढला होता फरक, तसंच इथं सुद्धा आपल्याला फरक काढून घ्यायचा आहे. तर D बरोबर दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. तर दुसरं पद काय दिले आपल्याला 5/2. तर हे घ्यायचं 5/2 वजा, आणि पहिलं पद दिले आपल्याला 2. तर हे 2. आता ह्याच्या छेदस्थानी 1 असतो. तर मग आता इथं छेद सारखा नाहीये, तर आपण त्याचा तिरकस गुणाकार करतो. तर 5 गुणिले 1 5 1 5 वजा 2 गुणिले 2 2 2 4, आणि छेदामध्ये 2 1 2 म्हणजे 2. 5 वजा 4 1, छेदस्थानी 2. म्हणजे पहिला फरक आपला डिफरन्स आला 1/2. आता दुसरा घेऊत आपण. D बरोबर तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं. तर तिसरं पद दिले आपल्याला 3 वजा, आणि दुसरं पद दिलेलं आहे 5/2. आता ह्याच्या छेदस्थानी 1 असतो. इथे सुद्धा छेद सारखा नाही, त्याच्यामुळे त्याचा तिरकस गुणाकार करायचा. तर 3 2 6 वजा 5 1 5, आणि छेदस्थानी
बे एक बे, 6 वजा 5 1/2. दुसरा सुद्धा फरक 1/2 आलाय. आपण आता तिसरा फरक काढू. डी बरोबर, आता चौथ्या पदामधून आपल्याला तिसरं पद वजा करावं लागेल. आता चौथं पद काय आहे इथं आपण लिहून घेतले 7/2 वजा, आणि तिसरं पद काय आहे तर 3 आहे. तर ह्याच्या सुद्धा छेदस्थानी 1 असतो. तर मग 7 1 7 वजा 3 2 6, आणि छेदस्थानी बे एक बे, 7 वजा 6 1/2. आता जसं इथं फरक 2 2 2 आला होता, त्याचप्रमाणे इथं सुद्धा प्रत्येक फरक, सामायिक फरक हा 1/2 1/2 आणि 1/2 हा सामायिक फरक सारखा झालेला आहे, म्हणजे स्थिर आलेला आहे. म्हणजे ही सुद्धा क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. तर डी बरोबर 1/2 म्हणून क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. आता आपण चौथा प्रश्न सोडू. तर चौथ्या प्रश्नामध्ये दशांशाचे काही पद दिलेले आहेत आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे म्हणजेच ए बरोबर 0.3. दुसरं पद आपल्याला दिलंय T2 0.33, आणि तिसरं पद आपल्याला दिलंय 0.333. आता आपण फरक काढू त्याचा. तर पहिला फरक म्हणजे डी बरोबर T2 वजा T1. आता दुसरं पद आपल्याला दिलंय 0.33 वजा, आणि पहिलं पद दिले आपल्याला 0.3. आता ह्यांची वजाबाकी करायची. तर पॉईंट खाली पॉईंट घ्यायचे. इथं तुम्हाला करून दाखवतो मी वजाबाकी. 0.3 पॉईंट खाली पॉईंट इथं आलाच पाहिजे बेरीज आणि वजाबाकीमध्ये. तर 3 ला 3, 3 मधून 3 गेले 0.0. तर ह्यांचा फरक आला 0.03. आता दुसरा फरक काढतो आपण. डी बरोबर तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं. तर आपल्याला तिसरं पद दिलेलं आहे 0.333 वजा, आणि दुसरं पद दिलेलं आहे 0.33. तर आता ह्यांचा फरक आपल्याला काढायचा आहे. तर 0.333 आणि 0.33. तर हे जर आपण वजाबाकी केली तर 3 ला 3, 3 मधून 3 गेले 0. तर हा फरक येतो 0.003. आता इथे जर आपण बघितलं तर पहिला फरक आपल्याला आलाय 0.03, आणि दुसरा फरक आलेला आहे 0.003. म्हणजे फरक हा वेगवेगळा आलेला आहे. इथं वेगळा आहे आणि इथं दुसराच फरक आलेला आहे. म्हणजे ही दिलेली जी क्रमिका आहे त्याच्यामध्ये फरक हा स्थिर नाही, म्हणजेच ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही लिहायचा. तर खाली लिहायचं म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. हे झालं चौथं उदाहरण. आता आपण पाचवं उदाहरण घेऊया. आता पाचव्या उदाहरणामध्ये काही ऋणचे पद आलेले आहेत. याच्यामध्ये पहिलं पद म्हणजेच ए बरोबर 0 दिले, दुसरं पद -4, तिसरं पद -8, आणि चौथं पद -12 दिलेले. तर मग आपण ह्याचा डिफरन्स घेऊत. आपण डी बरोबर दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. तर आपल्याला दुसरं पद दिलंय -4 वजा, आणि T1 म्हणजेच पहिलं पद दिलेलं आहे आपल्याला 0. -4 वजा 0, तर हे -4. दुसरा डिफरन्स घेऊत आपण. तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं. तर आपल्याला तिसरं पद दिलेलं आहे -8 वजा, आणि दुसरं पद दिले -4. मग -8 हे वजा गुणाकार, वजा गुणिले वजा अधिक 4, -8 आणि अधिक 4 हे होतात -4. आणि डी बरोबर चौथ्या पदातून तिसरं पद वजा करायचं. म्हणजे चौथं पद आपल्याला दिलंय -12 वजा, आणि तिसरं पद दिलंय -8. -12 वजा गुणिले वजा अधिक 8, -12 अधिक 8 हे झाले -4. इथे सुद्धा सामायिक फरक हा सारखाच आलेला आहे. -4 -4 आणि -4. म्हणजे ही जी क्रमिका दिलेली आहे आपल्याला, या क्रमिकेतील फरक हा क्रमांक 2 पदामधील फरक हा स्थिर आहे, म्हणजे सारखा आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. लिहायचं डी बरोबर -4 म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे.
अंकगणिती श्रेणी आहे. आता आपण 6वं उदाहरण सोडू. आता 6व्या उदाहरणामध्ये आपल्याला काही अपूर्णांक आणि ऋण अपूर्णांक असे दिलेले आहेत. तर त्यामध्ये पहिलं पद दिलेलं आहे a बरोबर -1/5, दुसरं पद दिलेलं आहे -1/5 आणि तिसरं पद दिलंय -1/5. याचा आपण डिफरन्स काढून घेऊया. तर d बरोबर t2 - t1, दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं. तर दुसरं पद आहे -1/5 वजा आणि पहिलं पद आहे -1/5. -1/5 हे वजा गुणिले वजा अधिक 1/5, -1/5 आणि अधिक 1/5 हे होतात 0. त्याचप्रमाणे d बरोबर तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करायचं. तर तिसरं पद आपल्याला दिले -1/5 वजा आणि दुसरं पद दिलेलं आहे -1/5. -1/5 वजा गुणिले वजा अधिक 1/5. तर -1/5 आणि अधिक 1/5 हे सुद्धा होतात 0. इथे सुद्धा सामायिक फरक हा सारखाच आलेला आहे, 0 आणि 0. म्हणजेच सामायिक फरक हा स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. d बरोबर 0 म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. त्याच्यानंतर आपल्याला 7व्या उदाहरणामध्ये काही कर्णिस्थ पद दिलेले आहेत. हे उदाहरण आपण सोडवू. आता याच्यामध्ये आपल्याला पहिलं पद म्हणजेच a बरोबर 3 दिलेले, दुसरं पद म्हणजेच t2 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2 दिले, तिसरं पद 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि चौथं पद 3 अधिक 3 वर्गमुळात 2 असे पद आपल्याला दिलेले. आता ह्याचा पहिला फरक आपण काढू. तर d बरोबर t2 - t1, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. तर 3 अधिक वर्गमुळात 2 वजा आणि t1 म्हणजेच पहिलं पद 3 दिलेलं आहे आपल्याला. तर हे अधिक 3 वजा 3 कॅन्सल होतात किंवा 3 - 3 0 होतात. म्हणजे राहिलं काय तर वर्गमुळामध्ये 2. म्हणजे पहिला फरक आला वर्गमुळामध्ये. दुसरा फरक काढू आपण. d बरोबर तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करायचं. तिसरं पद आपल्याला दिलंय 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा आणि दुसरं पद दिलंय आपल्याला 3 अधिक वर्गमुळात 2. तर हे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि हे वजानं कंसाला जर गुणलं तर आपण कंसामधले चिन्ह बदलू शकतो, म्हणजे वजा करता येतात त्याला. तर -3 वजा वर्गमुळात 2. तर हे अधिक 3 वजा 3 0 झाले किंवा कॅन्सल झाले आणि 2 वर्गमुळात 2 इथं 1 असतो, म्हणजे 2 मधून 1 गेला तर 1 वर्गमुळात 2. तर ह्याचा फरक आला वर्गमुळात 2. आणि तिसरा फरक d बरोबर चौथ्या पदातून तिसरं पद वजा करायचं. तर चौथं पद आपल्याला दिलेलं आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा आणि तिसरं पद दिले 3 अधिक 2 वर्गमुळात 2. तर हे 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजानं गुणलं तर हे वजा होतात 3 आणि हे अधिकचं वजा 2 वर्गमुळात 2. हे अधिक 3 वजा 3 कॅन्सल झाले, 3 मधून 2 गेले, 1 राहिला म्हणजे वर्गमुळात 2. म्हणजे इथं सुद्धा सामायिक फरक वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 सारखा आलेला आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. d बरोबर वर्गमुळात 2 म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती श्रेणी या प्रकरणातील सराव संच 3.1 मधील पहिला प्रश्न सोडवला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. कोणाचं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. धन्यवाद.